हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मस्त असे आहेत ना, चटणीचे 2 प्रकार दाखवणार आहे आणि आपण चटणी नाही, आंब्याची बनवणार आहे. मस्त आंबट, गोड, तिखट चवीची आणि अगदी तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता. इतकी सुंदर आणि ही चटणी जर असेल तर अगदी भाजीची सुद्धा गरज नाही. इतकी सुंदर अशी चटपटीत मस्त आपण 2 प्रकारच्या आहेत ना आंब्याच्या चटण्या बघणार आहे. तर व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त असे आहेत ना अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत आणि आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. तर हे बघा छान असे अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत. आंबे आहेत ना छान स्वच्छ ह्या पद्धतीने ना अगदी चोळून चोळून ना स्वच्छ असे आहेत ना धुवून घ्यायचे. आंबे छान असे धुवून घेतलेले पाहू शकता. तर मी ते 2 प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे. तर इथे मी 2 आंब्याचा अगोदर आहे ना तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आहे ना पहिल्यांदा आंब्याची जी साल आहे ना ती साल काढून घेऊयात. खूप सुंदर आणि अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये आहे ना जेवणामध्ये असं आंबट, तिखट, गोड असेल, असं चमचमीत असेल तर जरा 2 घास जास्तच जातात. तर हे बघा आंब्याची साल आहे ना काढून घेतलेली आहे. वरचा जो भाग असतो ना देठाकडचा तोही भाग आपण कट करून घेणार आहे आणि आंबा आपण आहे ना छान असा चिरून घेणार आहे. त्याच्या छान अशा छोट्या छोट्या आहेत ना आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मधली जी कोई आहे ना तीसुद्धा अजून कोवळी आहे. अजून व्यवस्थित असा बाट आलेला नाही. पाहू शकता तुम्ही छान अशी कोई आपण साईडला काढलेली आहे. आणि हे बघा इतक्या साईडचे एवढे छोटे छोटे तुकडे आहेत ना मी इथे आंबा चिरून घेतलेला आहे. आता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे तुकडे पाहिजे असेल तर तुम्ही मोठेसुद्धा घेऊ शकता. तर हे बघा ह्याच पद्धतीने आहेत ना मी सगळ्या दोन्ही कैऱ्या आहेत ना आपल्या अगदी छान अशा आहेत ना चिरून घेणार आहे. पाहू शकता दोन्ही कैऱ्या छान चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण एका भांड्यामध्ये आहेत ना हे कापलेली कैरी काढून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना 1 चमच आहे ना मिरची पावडर टाकणार आहे. म्हणजे मिरची पावडर आहे ना कलरसुद्धा छान येईल आणि तिखटपणा येईल. आणि हळद टाकूयात, जिरा पावडर टाकूयात, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि हे ना हे बघा छान असं सगळ्या कैरीला आपल्याला हे मसाले आहेत ना व्यवस्थित असं आहे ना लावून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने फक्त भांडं आपलं हलवलं ना तर सगळ्या कैरीला आपला मीठ मसाला सगळा व्यवस्थित लागला जाईल. आता आपण मस्त असा तडका देऊन घेऊया. तर हे बघा इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकूयात. तेल चांगलं गरम झालं ना की पाव चमच आहे ना मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि पाव चमच मोहरी घेतलेली आहे. मेथीचे दाणे मोहरी छान असे ना तेलामध्ये तडतडू द्यायची. मग पाव चमच हिंग टाकलेलं आहे. हिंगामुळे ना खूप सुंदर असा आहे ना सुगंध येतो. आता आपण कैरीला मसाले टाकलेले आहेत ना ते सगळं आहे ना ह्याच्यामध्ये आपण कैरी टाकून घेऊयात आणि गॅस आहे ना एकदम लो ते मीडियमपर्यंतच ठेवायचा. अगदी फास्ट गॅस करायची काही गरज नाही. आता व्यवस्थित असं हे मिक्स करूयात आणि 1-2 मिनिट आहे ना झाकण ठेवले ना आपण एक वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटाची वाफ काढली व्यवस्थित असं आपण हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा आहे ना आपण झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटाची ना बारीक गॅसवरती ना छान अशी वाफ काढणार आहे. तर 5 मिनिट झालेले आहेत पाहू शकतो. पुन्हा व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. अगदी कोवळा आंबा आहे त्याच्यामुळे का नाही जास्त वेळ शिजायला लागत नाही. हे बघा उलटण्याने आपण बघू शकतो मस्त असा मऊ झालेला आहे. तर आता इथे मी आहे ना अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला आहे ना मस्त गोड असं आहे ना हे चटणी बनवायची. अर्ध्या वाटीतला 1 चमच गूळ मी साईडला ठेवलेला आहे. आपल्याला दुसरी चटणी बनवायची नाही त्याच्यासाठी. आता गूळ टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करूयात. तर बघू शकता गूळ टाकला ना की लगेचच गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. पाहू शकता. आता व्यवस्थित हे मिक्स केलं आहे आणि पुन्हा आहे ना 3-4 मिनिट आपण आहे ना बारीक गॅसवरती याची छान अशी वाफ काढूयात. पाहू शकता सगळा गूळ आपला व्यवस्थित असा वितळलेला आहे. आता छान असं हे हलवून घेऊयात. पाहू शकता खूप सुंदर अशी आपली ही आहे ना
चटणी झालेली आहे. आणि आता आपण आहे ना असं चेक करून घेऊयात. अगदी थोडंसं हलकंसर चिकटपणा आपल्याला जाणवत असेल ना, तर आपली ही गुळाची चटणी आहे ना ती तयार झालेली आहे. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून घट्ट पाहिजे आहे ना, तर अजून तुम्ही आहे ना फास्ट गॅसवर 1-2 मिनिट तुम्ही परतू शकता. तर मस्त अशी ही आंबट गोड तिखट चवीची ना चटणी तयार झालेली. आता आपण दुसरी बघूयात. तर इथे राहिलेल्या ज्या 2 कैऱ्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत. आणि त्या कैऱ्यासुद्धा आपण आहे ना हे बघा ह्या पद्धतीने ना चिरून घेणार आहे. जो देठाकडचा भाग आहे ना तो कापून घ्यायचा आणि कैरी आपण आहे ना कापून घेणार आहे. व्यवस्थित अशी चिरून घ्यायची. आतली जी कोय आहे ना ती साईडला करून घ्यायची. हे बघा ह्या पद्धतीने. आणि आता ह्याचे सुद्धा आपल्याला आहेत ना छान असे तुकडे करून घ्यायचे. आता ह्या कैरीचं आहे ना जर थोडासा पाट असा तुम्हाला कडक वाटला ना तर तो तुम्ही काढू शकता. आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे ना, त्याच्यासाठी आता जेवढा कडक भाग आहे ना बाटचा तेवढा मी काढून घेणार आहे. आणि कैरी आहे ना ह्या पद्धतीने ना आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जसे पहिल्यासारखे केलेले होते ना त्याच पद्धतीने करायचे. पण पहिल्या वेळेस आपण आहे ना साल काढून घेतलेली, आता आपण साल काढायची नाही. तर एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपली कैरी टाकूयात. आता तिथे आहे ना मी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, गूळ, कढीपत्ता आणि 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली. तर कैरीमध्येच आपण आहे ना लसूण टाकणार आहे. लसूण मोठा आहे त्याच्यामुळे मी त्याच्या फोडी करून टाकणार आहे. आलं टाकूयात चिरून, कोथिंबीरसुद्धा चिरून टाकूयात, मिरची आणि 1 चम्मच गूळ टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात. आणि हे छान असं मिक्सरला ना जाडसर वाटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही किंवा मिक्सर लावताना सुद्धा ना एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही. बंद चालू करून आहे ना मस्त जाडसर अशी आहे ना ही बारीक चटणी करून घ्यायची. तर पाहू शकता अशी जाडसर अशी छान चटणी झालेली आहे. खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. एका डिशमध्ये ना काढून घेऊयात. आता ही चटणी ना अशीही खाऊ शकता, पण अजून छान चव येण्यासाठी ह्याला आपण मस्त तडका देणार आहे. तर इथे तडका देण्यासाठी ना अगदी थोडंसं जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता, पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हिंग घेतलेले आहेत. पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता, नसले टाकायचे तर तुम्ही स्किप पण करू शकता. पण पांढऱ्या तिळामुळे ना खूप सुंदर अशी चटणी आपली होते. तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा तेलामध्ये आपण मोहरी टाकली आहे, जिरं टाकलेलं आहे, मग पांढरे तीळ टाकायचे, कढीपत्ता टाकूयात, हिंग टाकूयात आणि मस्त असेल आपल्या हे चटणीवरती आपला हा तडका ठेवून देऊयात. तर पाहू शकता मस्त ही चटणी आपली झालेली आहे. तर 2 प्रकारच्या मस्त अशा चटपटीत अगदी पटकन होणाऱ्या चटण्या मी दाखवलेल्या आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.